शाळेनंतर एज्युकेशन काय झालं, म्हणजे कॉलेज एज्युकेशन काय? कॉलेज तर मी नाही केलं कारण की वडील लवकर गेले. त्याच्यानंतर मी ऑप्टोमेट्रीचा डिप्लोमा केला. ते करताना पण मला रूल्स अँड रेग्युलेशन्स खूप आवडायचे. तो शिकत असताना मला हे कळलं की असं एक सीन झाला की तिथे मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर फीज नाही दिली तर कसं एक्झाम नाही देऊ देणार, पण आम्ही कमिट केलं आहे, तो तुम्ही बिफोर मागता इट नॉट पॉसिबल इन दॅट टाईम. तिथे मग पूर्ण परीक्षा कॅन्सल करायला लावली इन दॅट टाईम. त्या एजमध्ये पण तो स्पार्क होता लढाई आणि कायद्यावरती. आणि मग त्यांना त्याच्यात मला काही म्हणजे माझ्यामध्ये त्यांनी काहीतरी त्या प्रिन्सिपलने बघितलं आणि त्यांनी इतक्या मुलांमध्ये मला फक्त जॉब ऑफर केली त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये पण. आणि त्या एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे कुर्ल्याला आणि तिथे पण मी खूप काम केलं. म्हणजे माझ्या हाताखाली पण 10-11 डॉक्टर्स होते आणि त्यांना पण सॅटिस्फॅक्शन दिलं मी माझ्या कामामधून. आणि तेव्हा माझं वय खूप लहान होतं, म्हणजे 20 पण मी क्रॉस केलं नव्हतं, पण मी त्यावेळेस ते करू शकली ही मला कळलं. आणि मग ते कसं केलं आणि कसं माझ्याकडून झालं, जेव्हा मी न्यूमरोलॉजी शिकली ना तेव्हा मला कळलं अरे यार ह्याच्यामुळे मी एवढी पुढे तेव्हा ती गेली का? गणितं जुळली. ती गणितं तिथे माझी सॉल्व्ह झाली. येस येस. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.